आहे मीडियाला. तुमचे 2 शब्द आता तुम्ही मान्य करताय की सरकारने मान्य केलेले आहेत. तुम्हाला निश्चितपणे याच्यावर समाधान व्यक्त करायला हवं असं मला वैयक्तिक वाटतं, कारण सरकारने काही ना काही पाऊल उचललं हवंय बाबा. ते बी खरंय, पण त्यांनी एकदा निकष सांगितलं म्हणजे आमच्या डोक्याचा ताण गेला. कारण यांचं लय किचकट असतं, तुरट्या चेन व्हायबल चेन, मग आम्हाला नाही कळत. त्यामुळं स्पष्ट केलं तर बरं राहील, कारण समाज खूप झिजलाय भाऊ याच्यासाठी. रात बघितले नाही समाजाने, पाठ बघितले नाही, ऊन नाही पाऊस नाही. आया मावल्या सुद्धा रात्रात बसून राहिलेल्या त्या लेकरांना मोठे व्हावत म्हणून मला हुरळून जाऊन नाही चालणार. सरकारनं मात्र स्पष्ट भूमिका केली मुख्यमंत्री साहेबांनी की 67 पासून पुन्हा तेच शब्द घेतो मी, नोंदी त्याच्या आधीच्या सापडल्यात, त्याचा लाभ ज्याच्या नोंदी मिळाल्यात त्याचा लाभ त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला सोयऱ्यांना होणारे लाभ दिला जाणारे हे स्पष्टपणानं पटलावर घेतलंय. त्यामुळं शंका घेण्याचं कारण नाही, पण ते कसा देणार आहेत नातेवाईकाला हे लफडं गुंतून ठेवलंय देईन. याच विषयावर तुम्ही आता मुख्यमंत्र्यांशी काही संवाद साधणार आहेत का? त्यांचा कुठे माझ्याजवळ फोन, त्यांचा येतो, पण मीडियाच्याच बांधवाच्या माध्यमातून संपर्क की ते थोडं स्पष्ट केलं तर बरं होईल. म्हणजे मराठा गैरसमाजात आणि संभ्रमात राहणार नाही. क्लिअर आमची लाईन मोकळी होईल. बरं, महाराष्ट्राची मराठ्यांची क्लिअर लाईन होईल की ज्याची नोंद मिळाली त्यांनी जरी रक्ताचे नातेवाईक दाखवले तरी कलेक्टर साहेबांना महाराष्ट्रातले आदेश आम्ही सरकार द्यायलो त्याला लाभ मिळणार आहे. म्हणजे आमची लाईन क्लिअर होईल. किंवा ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांनी शपथपत्र करून द्यायचं की मी नातलगे यांचा, आणि त्या नोंद मिळाल्यांनी त्याला मान्यता द्यायची आणि सरकार मग त्याचा लाभ देणार आहे. इतकं सुटसुटीत आम्हाला करून द्यावं. मग काहीच राहत नाही ना, मग सुटसुटीत करून द्या म्हणतो ना. पुढे ते परत म्हणतो नात्याचाच नाही, आधीच तर म्हणतात. विदर्भातली मुलगी महाराष्ट्रात केली, मराठवाड्यात, तिच्या पोराला आरक्षणच मिळत नाही, तिला आहे. मग तिचं पोराला लाभ कसा घ्यायचा भाऊ? पुरं तुम पाहुणात नाही, हे पाहुणात नाही, मग काय करायचं आम्ही? परत तुमचे दार झिजीत बसायचे. त्यामुळं सरकार लाईन क्लिअर आहे. ते कोर्टाचा विषय ना, हवाल्याचा विषय त्याला लांब आहे, ते पडून द्या तिकडं. ही आमची लाईन क्लिअर करून द्या बस. मराठा समाजाला आरक्षण मिळतंय, मी हे ठामपणानं सांगतो, पण लाईन क्लिअर करून द्या. नोंद सापडण्याचा रक्ताचा नातेवाईक तुम्ही कसा धरणार आहेत? कथ्येने सांगितलं तरी तो ग्राह्य धरणार आहेत. बस आमची लाईन फक्त आम्हाला क्लिअर करून द्या. त्याच नोंदीच्या आधारावर त्या नोंदीच्या व्यक्तीनं जर सांगितलं हा माझा रक्ताचा नातेवाईक आहे, त्याला लाभ दिला जाणार आहे, कलेक्टर ऑफिसला सरकार आदेश सोडणार आहे, बस आम्हाला एवढं पाहिजे. किंवा आम्ही ज्याची नोंद मिळाली त्याचा नातलगे याचं शपथपत्र घेणार आहेत आणि मग लाभ देणार आहेत. म्हणजे आमची लाईन क्लिअर होईल, आम्ही शपथपत्र करायला मोकळे. ही लाईन क्लिअर झाली तर जल्लोष 23 ला सांगू ना. मग ते केलेच नाही ना लाईन क्लिअर, आधीच कशाला आमची क्लिअर करून ठेवा? झाली तर बोलतो ही लाईन क्लिअर झाली नाही बाबा, जर तर आमचे कोणी मागं नाही घेतले आणखी. मागणी केली होती बैठकीत, त्यामध्ये तुम्हाला वाटतं की मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकल्यानंतर किती मुद्दे क्लिअर झाले तुमचे? बैठकीमध्ये तुम्ही 13 मुद्दे मांडले होते, मागणी केली होती मान्य करायला. त्यातलं कुठं काय झाले? आमचा मेन आरक्षणच हे जरी झाला तरी बस. बाकीच्याला लढू, पण आम्हाला आता आमच्या पाठीवर घोंगडच आहे कवा बी लढायचं. आमच्या पाठीलाच पुंजलेली मराठ्यांच्या लढाई. पण आमच्यासाठी ह्यो इश्यू लय महत्वाचा आहे आरक्षण आधी. कारण आम्ही मूळ बेस फाउंडेशनच जे पक्क करायचं ठरवलंय. बाकीच्या मागण्या करते ते मान्य, नेमकं आरक्षणच मागत व्हायचे. त्याच्यामुळे आरक्षणच मेन. ते आम्ही घेतो कसे घ्यायचे ते मान्य करू. मुख्यमंत्र्यांनी बोलताना असं म्हटलंय, त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी काही बोलले नाही. बोलतील ते मोठा विषय आहेच आमच्यासाठी. पण आरक्षण सगळ्यात मोठा आहे. पोरांनी केसेस आरक्षणासाठी घेतलेल्या आणि त्यांचं जीवनाचं सार्थक होणार आहे. ज्या आरक्षणासाठी माझ्यावर केस झाली ते आरक्षण मिळालं. त्याच्यासाठी सरकारनं पुन्हा विनंती की लाईन क्लिअर करा. 2 केल्यात, त्याच्यात मात्र आम्ही मराठा समाजापुढं आरक्षणाचा विषय आता स्पष्टपणाने गेलेला आहे. नोंदी मिळाल्यात, त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला याचा लाभ होणार आहे. पण रक्ताचा नातेवाईक तुम्ही कसं धरणार? तेच सांगल तेच ग्राह्य धरणार का तुम्ही शपथपत्र करून घेणार आहेत? म्हणजे आम्हाला तयारी करायला लागाला. आणि तिसरा मुद्दा, ज्याची नोंद मिळाली
त्याला लाभ सुरू झालाय आणि त्याच्या नातेवाईकाला कोणत्या दिवसापासून होणार आहे, म्हणजे आम्हाला उद्यापासून कामाला लागाय. सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी तो बोलताना एक असं शब्द, म्हटलंय तो एक की शब्द. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता, म्हणजे ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार, असं मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला स्पष्ट केले. नेमकं आता काय सुरुवातीला आपण नाही ऐकलं, आपण दुसऱ्या बैठकीमध्ये होतो, परंतु त्याचा धक्का लागून येतं तिकडे लुटून जो आमचे जे 3 शब्द आहेत ते जरी घेतले तरी तिकडे ते धक्का लागून देणे त्याला एकट्यालाच खा म्हणतो. आता आमचं धोरणाला लागत आहे, पण आमचं क्लिअर का. पर तो एक शब्द तुम्ही 23च्या सभे दिवशी सांगणार असं सांगितलेलं आहे. तो एक शब्द तुम्ही अलीकडच्या काळात या 2-3 दिवसामध्ये सरकारला सांगणार आहात का? मला म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे अपेक्षित आहे की 24 पर्यंत सरकार आरक्षण देईल तर ते क्लिअर होऊ शकतं. नोंद मिळालेल्या परिवाराला सरकार देणार लाभ आणि त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला देणारी मधलाही शब्द त्यांना माहिती विसरून गेले असते, डबल घेते. अच्छा, तो सांगणार आहेत का? माझा प्रश्न समजून आहे का? तो एक शब्द 23 तारखेपर्यंतची वाट बघायची का? या दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगणार आहात तो एक शब्द घाला म्हणून. नाही तेच म्हणले होते त्यांचे महाजन साहेब ते आले होते ते घेऊ म्हणून. विसरून राहिला असं एखाद्या वेळेस आम्ही थोडं पॉझिटिव्ह राहावा सरकारला, म्हणजे शब्दाबद्दल बरं का, की विसरून राहिला असं घेते डबल ते 23 पर्यंत. 23ला आम्हाला आंदोलनाची घोषणा सरकार नाही करू देणार. पण हे क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. याला तुम्ही भिजत घोंगडं ठेवून चालणार नाही. सरकारला, मुख्यमंत्री साहेबाला विनंती, आपण बोलल्याप्रमाणे खरं बोललात, कागदावर लिहिलंय त्याप्रमाणे आपण प्रामाणिकपणाही दाखवलाय. फक्त ते क्लिअर करा. 67 पासून सगळ्या परिवाराला आपण देणार लाभ. 2 त्याचे रक्ताच्या सगळ्या सोयऱ्याला आपण देणार आहे सोयऱ्याला, पण त्याचा निकष आणि अटी काय असणार आणि त्याला किती दिवसापासून लगेच त्याचा लाभ होणार आहे हे मात्र क्लिअर करा. आता तुम्ही म्हणता की काही शब्द बाकी आहेत, मात्र 23ची वाट न पाहता तुम्ही पुढे होऊन पुन्हा एकदा त्यांना हे दाखवणार आहात का, किंवा त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहात का की ह्या गोष्टी अजून राहिलेल्या आहे, यावरती सरकारने काम केलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही जर त्यांना अगोदर सांगितलं 23ला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. देतो बाबा, उद्या तुमच्या म्हणणार जाऊ दे एकदा. आता सगळं त्यांचंच ऐकलं लय बारे, एकदा तुमचा. आता मी उद्या सकाळी किंवा आज संध्याकाळी जमलं तर सांगतो फोन करून, ते घेऊन टाका लगेच. मग गाडी विजयाच्या रुळावर आली. हे पण कडे लागून देणार आणखीन, ते कसं देणार आहे त्या यांना. आता ते रोळावर लागायच्या नादात मग ते असं व्हायचा कार्यक्रम. इथून मग असं झालं विजय जवळ आली घोलकणी, त्यामुळे आता नको. बरं आहे, स्टेशनवर यायचं मी म्हणत नाही. माझा प्रश्न असा आहे की विजयाच्या रुळावर आलेली आहे का गाडी? आता मस्त आमचे टायर मागचे वळवळ करते, तुम्हाला काय सांगा, गेर टाकून ठेवलेत आम्ही. पण थांबा ना बाबा, काय त्यांनी 1-2 लाईनी क्लिअर केल्यात, ते कसं देणार आहेत एकदा अटी त्यांनी केल्या म्हणजे ताण नाही तर मग मात्र मी प्रामाणिकपणानं सांगतो 24ला मला आंदोलन पुकारवायचं लागणार आहे. त्यांनी जर भिजत घेऊन ठेवलं मात्र प्रामाणिकपणा आणि खरं ते बोललेत. मराठ्यांना बोलल्याप्रमाणे आरक्षण मिळणार, 100% मिळणार, याच्यात काही शंका नाही. पण त्यांनी फक्त एवढं सुटसुटीत करावं, कारण त्याच्यावरच आपली प्रेस बराच वेळ चालली की ज्याची नोंद सापडली त्याच्या परिवाराला सगळ्या देणार लाभ आणि त्याचे जे सगळे सोयरे रक्ताचे नातेवाईक त्याला देण्यासाठी काय निकष हे स्पष्ट करा. आणि तिसरी गोष्ट, ज्याला नोंद ज्याची सापडली त्याला तर लाभ सुरू झालायच, पण त्याच्या नातेवाईकाला किती दिवसापासून सुरू करणार आहेत